नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन नुसार ही जी स्टेट लाईन आहे ना, ही फ्लो ऑफ टाइमला रिप्रेझेंट करते. स्टेट लाईन जी आहे ना, ती स्टेट लाईन इज नथिंग बट द फ्लो ऑफ टाइम. का तो फ्लो ऑफ टाइम आहे? कारण कॅल्क्युलसचा जो बेसिक नियम आहे ना, लिमिट h टेंड टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू, हे इक्वेशन स्टेट लाईन वरचे म्हणजे हे इक्वेशन एक्स ऍक्सिस फॉलो करतं आणि एक्स ऍक्सिस जेव्हा डिफरन्शिएट होतो तेव्हा तो वाय ऍक्सिस होतो. तर अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, स्टेट लाईन जी आहे ना, ती टाइम इक्वेशन आहे. टाइम इक्वेशन कुठला आहे? लिमिट h टेंड टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1. आणि हे इक्वेशन टाइम इक्वेशन का आहे? कारण ते केपलरचं सेकंड लॉ, सन स्वेप्ट इक्वल एरिया इक्वल इंटरवल ऑफ टाइम, हे इक्वेशन हा रूल फॉलो करतं. लिमिट h टेंड टू 0 साइन h अपॉन h इज इक्वल टू 1. आणि त्याबरोबर पॅराबोला, हायपरबोला आणि इलिप्स हे जे तीन जॉमेट्रिकल, याला एक जॉमेट्रिकल शेप, कोनिक्स बोलता याला थोडक्यात, हे जॉमेट्रिकल शेप आहे. पण नीट लक्षात ठेवा की फक्त जॉमेट्रिकल शेप नाही, तर हा अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन हा टाइमला आलेला कर्व आहे, जो अल्बर्ट आइन्स्टाईनला अभिप्रेत आहे. नीट लक्षात ठेवा, पॅराबोला, हायपरबोला आणि इलिप्स हे टाइमला आलेले कर्व आहेत, जे अल्बर्ट आइन्स्टाईनला अभिप्रेत आहे. तर याच्याविषयी डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. हा स्टीफन हॉकिंगच्या ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइमचा पुढचा भाग आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि याच्या प्रतिक्रिया कळवाव्या. थँक्यू, धन्यवाद.